ते आले, धर्म विचारला, हिंदू आहे याची खात्री केली आणि गोळ्या घातल्या आणि बोलले मोदीला जाऊन सांगा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की पहलगाम येथे नेमकं दहशतवादी हल्ला कसा झाला, त्यामध्ये काय काय झालं आणि दहशतवादी कुठून आले, त्यांनी तोच एरिया का निवडला आणि या सर्वांवर सरकारचे काय धोरण होते, त्यांनी असे कोणते 5 मोठे निर्णय घेतले, या सर्वांची मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. नमस्कार, मी अक्षय पाटील स्वागत करतो माझ्या या चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळू आपण आपल्या या व्हिडिओकडे. पहलगाम जे एक मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं, भारताच्या श्रीनगर जवळ येथे पहलगाम वसलेले आहे, जिथे भारतातील विविध क्षेत्रातील लोक पर्यटनास्थळी तिथे पोहोचतात. पण असा एक काळा दिवस येतो ज्यामध्ये एका दिवशी 27 जणांचा मृत्यू होतो आणि यामध्ये काही जण पर्यटक होते तर काही जण पहलगाम येथील नागरिक होते. पहलगाम ते बैसरन हा एक एरिया असा आहे जिथे 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, या येण्या जाण्यासाठी हा पूर्ण रोड चांगला नाही, जिथे फक्त घोडेस्वारी किंवा पायी आपण प्रवास करू शकतो किंवा तिथून ट्रॅव्हलिंग करू शकतो. आणि दहशतवाद्यांनी बरोबर हाच एरिया निवडला, कारण जिथे कोणाला गोळीबार जरी झाला, एक सुरक्षा यंत्रणा पोहोचण्यासाठी, एक सुविधा देण्यासाठी तिथे 30 ते 40 मिनिटं लागतात. आणि दहशतवाद्यांनी बरोबर हाच एरिया निवडला आणि 27 जणांचा मृत्यू दुपारी 2:30 वाजता 22 एप्रिल 2025 रोजी घेतला. तिथे साधारणतः दिवसभरात शेकडो पर्यटक येतात, पण त्या दिवशी तिथे पोलीस तुकडी नव्हती, असे इंडिया न्यूजच्या वृत्तांतावरून आपल्याला समजतं. दुपारी 2:30 वाजताची वेळ, काही पर्यटक तिथे फिरत असतात आणि अचानक गोळीबारांचा आवाज येतो. गोळीबारांचा आवाज आल्यावर तिथं समजतं की काही दहशतवादी जवळपास 4 ते 5 जण तिथे येतात आणि विचारतात तुझा धर्म कोणता. त्यांना नग्न करतात, त्यांनी खात्री करून येतात की हा हिंदूच आहे आणि तिथे गोळीबार करून त्यांना मारतात. ज्यावेळी त्या स्त्रियाही म्हणल्या की ज्या आमच्या पतीला मारला आहात आम्हाला पण मारा, पण त्यावेळी ते दहशतवादी सांगतात तुम्हाला सोडले, मोदीला जाऊन सांगा. आणि या मृत्यूपैकी 27 जण आपला मरण पावलेले आहेत. त्यामध्ये 6 जण महाराष्ट्रीयन आले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रीयन जे आहेत ते साधारणतः संतोष जगताळे पुणे, कौस्तुभ गणबोटे पुणे, दिलीप डिसले पनवेल, संजय लेले डोंबिवली, हेमंत जोशी डोंबिवली, अतुल मोने डोंबिवली, या 6 महाराष्ट्रीयन पर्यटकांचा समावेश होता. आता हे 27 जण जसे मयत पावले तसे श्रीनगरमध्ये भरपूर पर्यटक अडके आहे. हे महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, तामिळनाडू असू दे, केरळ असू दे, यामध्ये भरपूर जणांचा समावेश आहे. पण आता अशी कंडिशन आली आहे की सर्व रोड ब्लॉक करण्यात आले आहेत, विमानाचा पण प्रवास ठप्प करण्यात आले. काही पर्यटक तिथे अडकलेले आहेत, ते अक्षरशः एवढे घाबरले आहेत की जीव मुठीत धरून तिथे बसलेले आहेत. ते सरकारला विनंती करत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून की आम्हाला तिथून सोडवा, आम्हाला तिथून परत यायचं आहे. यामध्ये सरकारने एक निर्णय घ्यायला पाहिजे, लवकरात लवकर या सर्वांना तिथून बाहेर काढलं पाहिजे. पण आता एक कंडिशन अशी आली, जे श्रीनगर काश्मीर जे लोक पाहायला जात होते, आता तिथे सर्व एरिया, सर्व रस्ते सुनसान झालेले आहेत. तिथे पर्यटनाचा पूर्ण स्रोत बंद झालेला आहे. या सर्व गोष्टी ज्यावेळी घडल्या त्यावेळी सरकारने 5 मोठे निर्णय घेतले आणि या 5 मोठ्या निर्णयामध्ये त्यामध्ये पहिला निर्णय सरकारचा असा होता, जे दूतावास राजदूत पाकिस्तानचे भारतामध्ये आहे त्याने 48 तासांच्या आत भारत सोडून झाला पाहिजे. त्यानंतर दुसरा निर्णय सरकारचा हा होता की जी सिंधू नदी करार जो भारताचा होता तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठे पाणी संकट येणार आहे. तिसरा निर्णय भारताचा हा आहे, अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. चौथा निर्णय भारताचा हा आहे, जे पाकिस्तानला व्हिसा मिळत होता भारतामध्ये येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. आणि 5वा निर्णय हा आहे की 48 तासामध्ये जे पाकिस्तानी नागरिक भारतात आले त्यांना पूर्णपणे पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सांगितलंय, त्यांना भारतात एंट्री नाही. आणि या 5 निर्णयासोबत
जे 5 जण टेररिस्ट होते त्यांना शोधण्यात जोरदार सुरुवात केलेली आहे. पण एवढ्यावर हे थांबेल का? या पाकिस्तानींनी, या ज्यांनी ही घाण कृत्य केले, त्यांच्यासाठी एक सर्जिकल स्ट्राईक तर व्हायलाच हवं. त्यांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे की ज्यावेळी भविष्यात कोणी अशी कृती जर करणार असेल तर त्यावेळी त्याने 10 वेळा विचार करायला पाहिजे. ही कृती करण्याच्या पूर्वी काय भयंकर संकट आपल्यावर येईल हे त्याला लक्षात आलं पाहिजे. मी कमेंट बॉक्समध्ये पण हेच अपेक्षित करतो की ज्या नराधमांनी हे असे घाण कृत्य केले त्यांना कोणती शिक्षा मिळायला पाहिजे आणि भविष्यात त्यांनी ह्या गोष्टी करू नये यासाठी त्यांना चांगलीच अद्दल घडली पाहिजे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.